यांच्या वतीनं पत्रकारिता पुरस्कार सोहळा 2025 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र नामबंधू, कारण दोघेही सारखेच आहोत, श्री अनिलजी अग्रवाल, अमरावती अध्यक्ष, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ, माजी सदस्य प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, माझे सहकारी लोकसभेचे खासदार सन्माननीय श्री बळवंतराव वानखडे, आताच जे आपल्यामधून गेले, खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की ते माझं बोलणं ऐकतील थोडंसं, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य श्री बच्चू कडू, स्वर्गीय दादासाहेब काळमे यांचा वारसा आणि संपन्न वारसा लाभलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री हेमंतजी काळमे, त्याचप्रमाणे ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, खरं म्हणजे मी पण उत्सुक आहे, ते आजचे सत्कार मूर्ती श्री भाऊ तोरसेकर आणि लोकमतचे संपादक श्रीमंत मानेजी, पुरस्कार प्राप्त सौभाग्यवती गीता तिवारी, श्री सुरेंद्र चापोरकर, श्री मंगेशजी भुजबळ, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, पत्रकारांवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे पत्रकार आणि पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अनेक वेळा आपण पाहतो की राजकारणी लोकांनाही बरीचशी माहिती जी मिळते ती वर्तमानपत्रातून किंवा मीडियाच्या माध्यमातून. खरं म्हणजे आमदार म्हणून काम करत असताना तर मी पूर्ण वर्तमानपत्र, आणि आताही ती एक सवयच घालून घेतलेली आहे की रॅपिडली वर्तमानपत्र वाचायचं आणि संपादकीय पान असतं ते निश्चितपणे वाचायचं, ते पटो न पटो पण वाचायचं. आणि मला तर आमदारकीच्या काळामध्ये माझे सर्व विधानसभेमधले प्रश्न, विशेषतः लोकांच्या समस्या, ह्या पत्रकारांच्या माध्यमातूनच कळायच्या. आणि आताही राष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी घडतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडतात, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, टेलिव्हिजनही चांगलं माध्यम आहे, गुगल आहे, आता तर ChatGPT आहे, त्या माध्यमातून पेक्षाही विश्वासार्हतेने आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून निश्चितच वाचू शकतो आणि ते स्मरणात सुद्धा अतिशय चांगलं राहतं. आता बरीच चर्चा होते, आता कोणीतरी म्हटलं की अगोदर वर्तमानपत्र विकत घेतल्या जायचं, अगोदर छापल्या जायचं, नंतर विकल्या जायचं, आता विकल्या जातं आणि छापल्या जातं. पण एक काळ तर असा होता, मला आठवतं की 1975 मध्ये की वर्तमानपत्राचं तोंडच दाबून ठेवलं गेलं. 1975 मध्ये मला आठवतं श्री गोयनकाजी इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते आणि त्यांनी अग्रलेखाचं पान कोरं ठेवलं होतं, तरुण भारताचं सुद्धा पान कोरं होतं. आणि अशी अवस्था पत्रकारांनी अनुभवली आहे की संपूर्णतः आपल्यावर एवढं दडपण येऊ शकतं की कोणी बोलायचंच नाही, कोणी काही व्यक्तच व्हायचं नाही. आणि अशी सुद्धा अवस्था भारतातल्या, संपूर्ण अमरावतीतल्याच नाही, संपूर्ण भारतातल्या पत्रकारांवर येऊन सुद्धा पत्रकारिता तग धरली. आणि पत्रकार फिनिक्स सारखं ते पुनर्जीवित झाले, सत्ता बदल झाला, आणि सत्ता बदल झाल्यानंतर लोकशाही अतिशय अखंडपणे आपल्या भारतामध्ये सुरू राहिली. आपल्या आजूबाजूचे जर देश पाहिले तर नाही आहे तिथे पत्रकारिता. स्पष्टपणे मांडणं आणि ते दुसऱ्यांनी समजून घेणं, पटो न पटो, तुमच्या मतामध्ये मतभेद असू शकतो, तुमचं भाऊंचं मत मला पटेल असं नाही. श्रीमंत माने यांचं तर अनेक वेळा मला पटत नाही, पण तरी मी वाचतो आणि श्रीमंत माने काय म्हणतात हे निश्चितपणे लक्षात ठेवतो. कारण पटो न पटो परंतु सगळ्यांचे मत व्यक्त झाले पाहिजे, त्यावर वाद विवाद झाला पाहिजे, त्यामधून, त्या मंथनामधून काहीतरी अमृत बाजूला निघालं पाहिजे, विष बाजूला निघालं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे.
आणि म्हणून पत्रकारितेचं जे आपण म्हणतो की आज जे मुक्तपीठ आहे किंवा जे काही दिसतं मुक्तपीठ आपल्याला पाहायला मिळतं, जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर मुक्तपीठ आपण म्हणायला पाहिजे. ती काही म्हणजे आता आहे असं नाही, ती अगोदरपासूनची आपली संस्कृती निश्चितपणे आहे. पण काय होतं, प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे. आता बघा EVMच्या संदर्भात बच्चूभाऊ बोलून गेले. मलाही कळत नाही, मी 2004ची निवडणूक लढलो तेव्हा बहुतेक बॅलेटवर होतं. 2009ची लढलो, 2014ची लढलो, 2019ची लढलो. बच्चूभाऊ तेवढ्या निवडणुका लढले. मी 2009-2014 मध्ये निवडून आलो त्याच मशीनवर. आता 2019 मध्ये त्याच मशीनने मला पाडलं 9,000 मतांनी. मग काय तिला दोष द्यायचा EVMला? बळवंत भाऊ 6 महिन्याच्या अगोदर त्याच मशीननं तुम्हाला खासदार बनवलं आणि ज्यांनी खासदार बनवलं त्यांना पाडलं 6 महिन्यानंतर. तर ती मशीन आहे, ती मशीन आहे. पण पडल्यानंतर मशीनवर खापर. आणि जिंकलो तर लोकशाही जिंकली. याला न्याय केला असं म्हणत. आणि म्हणून आपल्या लोकशाहीमध्ये, कारण जर मशीनमध्ये गडबड करायची असती तर 400 पार तर लोकसभेमध्येच झालं असतं की नाही. मग तेव्हा 240वर थांबलो. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणा, NDA म्हणा, 240वर थांबलो. पण कसं होतं की मी जर आलो समोर, मला जर लोकांनी निवडलं तर ती योग्य निवड, आणि दुसरा जर निवडला गेला तर त्याच लोकांना म्हणायचं अरे तुम्ही चुकले, तुम्ही माझ्यावर अन्याय केला. ही सुद्धा अतिशय मनाची ती अवस्था असते. कदाचित 5-6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर ती अवस्था बदलेल, परंतु ती अवस्था सुद्धा अतिशय वाईट असते. पत्रकारितेच्या माध्यमातून मला श्रीमंतजींनी म्हटलं ते अतिशय पटलं विदर्भाच्या बाबतीत. परंतु एक चांगली गोष्ट झाली आहे विदर्भामध्ये. खरं म्हणजे सत्तेचं केंद्र जे होतं ना, ते विदर्भाचे मुख्यमंत्री राहायचे अगोदरच्या काळात, पण सत्तेचं जे केंद्र होतं ते पश्चिम महाराष्ट्रात होतं. आज संपूर्णतः सत्तेचं जे केंद्र आहे ते विदर्भामध्ये, आणि सत्तेचं केंद्र विदर्भामध्ये असल्यामुळं विदर्भाला चांगली आशा आहे. विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा, विदर्भाला, मराठवाड्याला चांगली आशा आहे. ते केंद्र देवेंद्र फडणवीसाच्या रूपात असो, ते नितीनजी गडकरी यांच्या रूपामध्ये असो, परंतु त्यामुळं ती आशा आहे. आणि म्हणून आशा पल्लवित झाल्या. कारण कोणतीही चळवळ, ती चळवळ त्यावेळेला का जोमात होती? कारण ती उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. पत्रकार बांधवच सांगत होते की अप्पर वर्धा धरण पूर्ण होत नाहीये. अप्पर वर्धा धरण पूर्ण झाल्यानंतर अमरावतीचा पाणी पुरवठा होत नाहीये. BT देशमुख साहेबांनी त्याच्यासाठी जंग पछाडलं. हिंदुस्थानमध्ये मला आठवतं की पूर्ण हिंदुस्थानचे 2-2 पेजेस त्या अप्पर वर्धाच्या पाणी पुरवठ्यासाठी यायचे. ही पत्रकारांची भूमिका होती. आणि म्हणून आता समोरचे जे चॅलेंजेस आहे माझ्या दृष्टीने, ते माझ्या दृष्टीने आहे, कदाचित तुमच्या दृष्टीने नसेल. पहा, भारत हा असा देश आहे कारण की भारताची संस्कृती मुक्तपणे सगळ्यांना जगू देते. पण जगामध्ये असं नाहीये. भारत असा देश आहे की भारतामध्ये काही जर जुन्या रूढी असल्या, परंपरा असल्या, त्याच्यावर आपण टीका करू शकतो. पण जगामध्ये असं नाहीये. पहा, डेमोग्राफिक पॅटर्न जे जगाचं बदलत आहे, भारताचं बदलत आहे. पत्रकारांचा कधी लक्ष जाईल का त्यावर? की फक्त सर्वधर्म समभाव म्हणायचं आणि सर्वधर्म समभावाच्या त्या गोड वेष्टनामध्ये आपल्याला लपेटून घ्यायचं आणि सुखात राहायचं. एक डेमोग्राफिक पॅटर्न जर टोटली अमरावतीमधलं म्हणा, अचलपूरमधलं म्हणा, मुंबईमधलं म्हणा, मी नाही सांगत आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सांगत आहे, त्यांची रिपोर्ट सांगत आहे. असं का विचार? किंवा भारतामध्ये गोशा पद्धती होती, माहिती आहे? गोशा होती ना, आमची काकू सुद्धा, आजी सुद्धा गोशा घ्यायची. पण ती गोशा पद्धती निघून गेली. आज इराणमध्ये काय होतंय माहित आहे? इराणमध्ये महिला आंदोलन करतात आहे की आम्हाला हिजाब नको. अफगाणिस्तानमध्ये म्हणतात आहे आम्हाला हिजाब नको. सगळ्या पत्रकारांनी वाचलं पाहिजे. म्हणजे इराणच्या महिलांना त्याच्यासाठी शिक्षा होते. आणि आपल्या इथले काही लोक फक्त मताच्या स्वार्थासाठी जर म्हणतील की हिजाब चांगला आहे,
तर आपण त्या एवढ्या मोठ्या समुदायाला पाठीमागे घेऊन जातो. मग यासाठी आपण कधी पत्रकारितेच्या लेखण्यात चालणार का की संपूर्ण समुदाय, जेव्हा आपण सर्वधर्म समभाव म्हणतो तेव्हा संपूर्ण समुदाय एका डायरेक्शननी देशाच्या विकासासाठी, संपूर्ण देश 2047 पर्यंत विकसित भारत होईल आणि ही सदी भारताची होईल, यासाठी निश्चितपणे आपली लेखणी झिजेल का, हे सुद्धा आव्हान आपल्याकडे आहे. आणि म्हणून आजचा पत्रकाराचा जर बातमी येत नसेल तरी आता सोशल मीडिया उपलब्ध आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं, अभिव्यक्त होता येतं. आणि म्हणून पत्रकारांकडून विशेष अपेक्षा आहे की जी सोशल मीडियाही पाहू शकत नाही, तो शोध घेणारा पत्रकार आमच्यामध्ये जिवंत आहे. तो पत्रकार त्या कोपऱ्यामध्ये जाऊन ते काळोखामध्ये लपलेलं अर्धसत्य त्याला सत्यामध्ये रूपांतर करू शकतो. ही ताकद निश्चितपणे आपल्यामध्ये आहे आणि तीच ताकद आहे. म्हणून सर्व पत्रकारांची निश्चितपणे आपण सत्कार केले आहे. भाऊंच्या बाबतीत जर पाहिलं तर मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी मार्मिक वाचायचो. म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये पीजी करायचो तेव्हा मार्मिक वाचायचो भाऊ. तेव्हापासून फॅन होतो. पण तुम्ही मस्त चेंज झाले, म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली, तुम्ही यूट्यूबवर आले आणि यूट्यूबवर आले, यूट्यूबचे स्टार झाले आणि यूट्यूबचे स्टार झाले. तरुण मुलंसुद्धा इंस्टाग्रामच्या रील्स पाहतात आणि भाऊचं यूट्यूब पण पाहतात. म्हणजे ही ताकद पत्रकारामध्ये निश्चित आहे आणि तीच ताकद आपणा सर्वांमध्ये आहे. आपल्या माध्यमातून गरिबातल्या गरीब माणसाचं दुःख ते लोकांसमोर मांडण्याचं कामसुद्धा आपण करतात. आणि म्हणून सर्व पत्रकार बांधवांना निश्चितपणे मी वंदन करतो, सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो. आणि असेच अमरावतीच्या मातीतून अनेक पत्रकार निर्माण व्हावेत, यासाठी अनिल भाऊ अग्रवाल यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. एक शेवटचं जाता अनिल भाऊ, त्यांचे पणजोबा आले इथे आमच्याही घरी. जेव्हा भाट येतात ना तेव्हा सांगतात की आम्ही सौरात काहीतरी 200-300 वर्षाच्या अगोदर राजस्थानमधून आलो. राजस्थानमधून तुमच्याही घरी भाट आल्यानंतर सांगत असतील कि राजस्थान में वहाँ थे, सिंह आपका नाम था और फिर वहाँ से आ गए और फिर बोंडे बन गए. बोंडे तो वाटान नाव दिलं. तर त्याच्यामुळं आता तुम्ही तुमचं शिक्षण मराठीमध्ये झालं, आई वडिलांसोबत मराठीमध्ये संवाद साधता, मुलांसोबत मराठीमध्ये संवाद साधता, पुरी भाजीपेक्षा भाकर खाता, म्हणजे कारण की ती तब्येतीला चांगली आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी आहात. आणि म्हणून राज ठाकरेंना जरी फोटो पाठवला तरी ते मराठी म्हणूनच सर्टिफिकेट देतील असं मला वाटतं. सर्वांचं अभिनंदन करतो, बोलावल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.